नमस्कार प्रेक्षक हो. तर ह्या ठिकाणी कर्जत कोरेगाव या शिवारात आपली मेंढर आहेत बरं का. आता 4-2 दिवस काढायचं आणि आता आपण घराकडे निघालोयच. तर डाकू निमगाव सोडलेल्याला जवळजवळ आपलं झाले 12 दिवस, 12 ते 13 दिवस बरं का. आणि कर्जतच्या शेजारी येऊन आपण इथं कांद्याची पात आणखी तुम्हाला सांगतो वाखारी आता ज्या पहिल्या होत्या ठेवल्या होत्या शेतकऱ्यांनी व रानात त्या वाखारी भरून जाते त्या वाखारी परत म्हणजे कांद्याच्या रानातलं जे गबाळ हे गावते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पाऊस गेलाय. आता पाऊस गेला पण गेला कुठं. 12, 13, 14, 15 तारखेला भरपूर पाऊस सांगितला होता पण आला नाही. कारण त्याचा विषय असा आहे, थोडासा पाऊस पुढं ढकललाय आणि थोडासा वेळ का लागला. तर पावसाची सासू आणि सासरा लय लांब येतो. सासू बघा अंध बेटा होय आणि सासरा केरळमध्ये. अगोदर सासूला भेटायला गेला अंदमान बेटाव पाऊस, त्यामुळं थोडंसं 2 दिवस लांबलं. आणि केरळला येता येता मध्ये त्यांचा साडू भेटलं. आता साडू भेटल्यावर मग तुम्हाला तर माहितीच आहे विषय कसा असतो. त्यामुळं थोडासा पावसाला लेट झालाय. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि महाराष्ट्र म्हणजे पावसाची बावकी. हां, मग मला सांगा, बावकीचा प्रश्न आहे त्यामुळं बावकीचा प्रश्न हा मिटावलाच पाहिजे. किंवा नाही मिटावला तरी काय अडचण नाही असं त्याचं म्हणणे चाललंय. पण ते प्रश्न 100% मिटविल, कारण बावकीचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणता का नाही प्रश्न बावकीचा आहे. मग असा विषय झाला आहे आपल्या पावसाचा. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. पाऊस येईल. आता 2 दिवस झालं वातावरण खूप बदललंय आणि गरमाईचं वातावरण झालंय आणि थंडगार झालंय बरं का इकडं सुद्धा. तर अशा प्रकारचं सुंदर असं नियोजन चाललंय आपलं. इकडं पाहू शकता पाण्यावर आणली तर मेंढर बरं का मी. आता वाडा आहे बघा इथं कोरेगाववरून आलेला वाडा खाली चाललाय बजरंगवाडीला. तर ह्याच वाड्याला ह्याचं पाणी सुटतं कुकडीचं धरणावलं. कुकडी धरणावलं पाणी सुटतं आणि असंच खाली जातं बघा पार डाकू निमगावाला बरं का. तर त्याच वाड्याला वर इथं पाणी राहिले. आता त्या कुकडीच्या धरणामुळं पाणी भरपूर आहे. मेंढर पाणी बिणी पाजली आणि आता सावलीला बसवायचे ते चांगल्या. वाड्याचं पाणी अगदी गारवा म्हणलं की कसं मेंढर एकदम शांत पिली बरं का पाणी. आणि आता थंडगार सावली म्हणून मेंढर सावलीला शिरायला लागली थोडी 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 थोडी. पण आपण आता मोठ्या सावलीला नेणार आहे. हुडे 70 पडेल बोलव तिकडं. ही उभी राहिली उन्हातच. हा पिली पण नाही काय अडचण. आपली शिळी पिती पाणी. शिळीला शेवट पाणी प्यावं लागतं. बोलो. आता ऊन वाढायला लागले आणि आता दुपारचं ऊन म्हणजे लय भयानक ऊन वाढतंय. आभाळ तो का असं पूर्णपणे आभाळ येतं या. पाऊस पडला म्हणजे बरं होईल आपलं घराकडं हळूहळू हळू निघायला. पाणी पिऊन झालं मेंढराचं आणि आता मोहर लागून मेंढर चालली ते आपली सावलीला बरं का. चिंचेच्या झाडाखाली एकदम रोमॅन्टिक सावली आणि एक सुंदर अशी सावली. तर त्या सावलीला जाणार आहे आपण. आणि मेंढर वरून चालली ते पाण्याच्या कडनी खालनं पाण्यातनं प्रतिमा जी मेंढराची दिसते बरं का, ती खरंच पाहण्यासारखी आणि एकदम सुंदर असं मला पाहून लय भारी वाटते. आता मोबाईलमध्ये कमी दिसते पण प्रत्यक्षात पाहिलं का नाही लय जबरदस्त दिसते. असं वाटतंय खालनं मेंढर चालली ते आणि वरनं चालली ते. कसं काय वाटलं बाबा हे दृश्य पाहून. मला तर खूप आनंद वाटला. आणि तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटद्वारे नक्की कळवा बरं का मला. एक अर्ध पाणी वगैरे असं पित सावलीला मेंढर आणली बसली सावलीला पाणी बसलं पितो थंडगार. अशी बाटली ठेवली का नाही बरं पडतं पोरांनो. आपण या चिंचेच्या सावलीला मेंढर बसावली ते बरं का थंडगार सावलीला बाया. तर ही पोरं मागायला धरून आलेत माझ्याकडे. यांचं म्हणणे व्हिडिओ काढा व्हिडिओ काढा. म्हणजे महत्वाचं म्हणजे व्हिडिओ काढा हे का म्हणतात माहिती का. तर हे आपले प्रेक्षक आहेत. आता हे प्रेक्षक आहेत हे आपले व्हिडिओ पाहतात. तर यांना एक म्हणजे बाबा व्हिडिओ काढण्याचा छंद होता की बाबा आमचा व्हिडिओ काढा. तर ह्या मुलांचा भरपूर छंद होता मागायला धरून. पण हे भाऊ नव्हते त्यामुळं ते काय व्हिडिओमध्ये येत नव्हते. तर म्हणलं ठीक आहे नाही काय अडचण. मग ही पोरं म्हणली मी त्यांना बोलवून आणतो. मग हे आले इथं आणि आपण मस्तपैकी व्हिडिओ काढतोय. दादा तुम्ही माझे रोज व्हिडिओ पाहता. भारी वाटतं का व्हिडिओ? कधीपासून पाहता तुम्ही व्हिडिओ? 12 महिने झाले. हा ना.
गेल्या वर्षी तुम्ही आलते पण तुम्ही व्हिडिओ काढता मला माहितीच नाही. त्यांना बोललो होतो आम्ही. होय. पण पुन्हा तुम्ही गेल्या पोरं म्हणले ही व्हिडिओ काढते आपल्या इथं आलते. हा 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 हा. म्हणजे या पोरांमुळे तुम्हाला हा, बघा पोरांमुळे पोरांना किती नॉलेज असतं पोरांना. तुमचं बाया, कुत्रा हरवलेलं ती रोज नियमाने रोज बघतो आम्ही. होय. बड्डे केलेला तुझं काय नाव आहे बाया? संग्राम. दादा तुमचं काय नाव आहे? माझं नाव बाळासाहेब निंबाळकर. बाळासाहेब निंबाळकर. बाया तुझं काय नाव आहे? कार्तिक किती दे? मोठे पहिली तुझं जानकी. आणि तुझं रे बाळा? विराज ना. विराज. विराज. दीदी तुझं? पायल. बर शाळा शिका बरं का, शाळा शिकून मोठं व्हायचं. शाळेत जातं ना? आता कधी भरणार आहे शाळा? 15 जूनला. 15 जून. बर बर बर. शाळेत शिका, शाळा चांगली, शाळा शिकून चांगलं मोठं व्हा. आमच्यासारखं फिरू नका बरं का, नाही तर याचं शेती आपलं घर हे असले मेंढ्या शेरड असलं नका करू. शाळा शिकून मोठ्या नोकरीला लागा. हा? मस्त. आता उद्या व्हिडिओ बघा, तुम्हाला उद्या व्हिडिओ तर या ठिकाणी. आणि बाहुनला सुद्धा नाव विचारलं तर खरंच बाबा इतकं भारी वाटतं आपले व्हिडिओ पाहिल्यानंतर. यांनी सांगितलं की खरंच मला सुद्धा एकदम भारी वाटतं की मी जिथं जाईल तिथं माझे प्रेक्षक आहेत, आणि प्रेक्षक भेटल्यानंतर खूप भारी वाटतं बरं का दादा. पोरांनो तुम्हाला काय पाहिजे या तुमची बायडी. बायडी का? बर बर दाखवतो, नाही काय अडचण. तर या मुलांना बाबा आपली बायडी बघायची बरं का. मेंढी या इकडे तुम्हाला धावतो. अरे आता ही मेंढर इथं थांबली ते सगळी उभी बसली ते. आता हे कुठं बायडी दिसते का तुम्हाला? तर मी आता हाक मारल्यानंतर बायडी तोंड वर करील. बायडी का दिसली का? बायडी 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 य ये पोरांना बघायची. ये बरं पाहिली का पोरांना आता? ओके. हा हा ना, ती आता सावलीला बसल्यामुळं उभी राहिल्यामुळं आता खुश ना? ओके ओके. चिंचे घालणं आपण मस्तपैकी गप्पा बिप्पा मारल्या. अरे आणि इकडे कांद्यावर मेंढर आणली बरं का, नांगरट्याच्या वावरात इकडे कांद. हे वर लागून इतका पाऊस आलाय जबरदस्त. वार घातलं कावताना घातलं. लय पाऊस आला बरं का. आता जाग्यावर आम्ही भिजणार आहे. काय माहिती कसं काय होते. घर जर गावलं शेजारी लगेच तर मेंढर सोडून जाता येत नाही. खापटा पटापटा मेंढरांना पावसाच्या आधी बघ. 70 आंबा झाला काऊन. हा ना, आला पाऊस. पाऊस आला. आपलं चाललंय मेंढर चारायचं. आणि इथं आंबा होता, त्या आंब्याचा पाड गावलं. 1-2-4 आंबाने आणलेत. या आंबा खायला. एक नंबर आंबा. तुम्हाला हे आठवतंय का मित्रांनो? कुई 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 70ची बायको पुन्हा तिकडं पा. कसं काय पावसा पाण्याचं नियोजन आपल्या मेंढरा शेरडाचं? वरचा पाऊस बघा कसा काय कांदीच्या रानात. बर. आणि पाऊस आजच्याला तोंड दावलंय वरला पण सुटलाय काळा झर पाऊस. हा मग मेंढरा आली तर इकडं जाऊ दे. कांद्याचं टप्पार वावर खाय आयचान फिरचान. हिरवं गावातलं का तिथं मेंढरा? आली बाय ती म्हणलं बाई खाऊ द्या आईचा. तर मग कांदा दाखवू लागलो. वाई त्यांची पळापळ झाली कावताना. म्हणली खाऊ द्या मग पाहुणं. बरोबर आहे. हा मग चरती मेंढर. पाऊस येतोय आजच्याला पावसाने केली सुरुवात. केली. हा त्यो येतो म्हणतोय तसंच जातोय. तसं काय त्याचं मग हे बरोबर आहे. त्याच्या मनात आल्यावर अंगखाळ करीत एका दिवसात. हा मग काय मग असं चाललंय हो. कुठं बघताच्या वाडीला बोकड उखाळा. ओ मग तो बाबा गेला तिकडे. त्याला लगेच गाडी आली की तो म्हणला मी बसावतो उखाळा बोकड म्हण. मग काय बाबा मग गेला बाबा बघताच्या वाड्याला. बघताच्या वाड्याला बघत गेलाय बसते. येतोय लाडाय दोघं निघून. असं चाललंय त्यांच्या वाड्याचं प्रकरण. ओके. हा